खाली बघा, खाली बघा, खाली घरात ना
वर्तमानी महिमा सगुणी शिष्यदाने अपारमणी मुख्य माधव सरस्वती शिष्यांची नामे सांगता विस्तार सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती सर्वानंद सरस्वती ज्ञान ज्योती सरस्वती सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि त्या शिष्यासमवेत श्री गुरु निघाले दक्षिण पंथ समग्र क्षेत्रे पावन करीत आले पुन्हा महाराज हे निघाली जनक जननी देव चरणी समस्त वेदती स्वामिया हे नगर लोकात्यंत हर्षी आले समर वेदी पूजा करती परोपरी घरोघरी श्री गुरुजी आचार्य दीक्षेची आले भगवती भगवती समस्त लोकांची अवतार वेशराजी विषयाची परमपुरुष होय जाते नरते मोलकी हे राती रत्नाराती कार्या कारण अवतार होती ब्रह्मा विष्णू महेश्वर जननी जनक येते पूजा करती भाव भक्ती श्री गुरु राजे श्रीपादाची नावे स्मृती जननी माता देवी चरण कमळी सत्य संकल्प चंद्रमौळी प्रदोष पूजा अतीत नामे कयावेळी पूर्वजन्म चरित्र प्रकटणी विश्ववंच पुत्र प्रवळी भावा मनोवाचे प्रसिद्ध रामे जन्मानुजे सकळ केले परिवेता मनोनिमिती दोघे चरणी निरंकारी करुणा वचनी उदारालया भवानी जगन्नाथ श्री गुरुमंत्री ज्ञासी एखाद्या काही परियसी पुत्र होय संन्यासी त्याची शाश्वत ब्रह्मलोक अक्षरपदाचे दैव त्याचे काही पदताविक महाचे मुख्य भयानिक विवेकाचे तत्व संकल्प गुरुचरणी नैत्य सकलाचार्य शाश्वत ब्रह्मलोक आश्रम विशेषा मानाई रामाची ऐसे सांगून आश्वासते बहुवती जरा सांग हे गणेश नांदोरा म्हणतात की वेळेवेळेला ज्याच्या वेळी धर्माला गाणी आली त्याच्या वेळी भगवान परमात्म्याने त्या त्या ठिकाणी अवतार घेतले. ही परंपरा चालू राहिली. विष्णू सहस्रनाम या विष्णूची 1000 नाव आहेत. विष्णवे नमः, वशंकाराय नमः, भूतभृते नमः, भूतभृते नमः, भावाय नमः, भूतात्मने नमः, भूतभावना भूतात्मा परमात्मने मुक्ताना कर्णगते नमः, अवयाये पुरुषा साक्षिणे क्षेत्रज्ञ अक्षर योगा योगविंद नेत्रे. 1000 नाव का तेवढे अवताराच्या राशी सोहा उभा होते. या भगवान परमात्म्याकडे पाहताना जन्म कधी झाला? सायंकाळी जन्म झाला. बरोबर आहे ना?
रामनवमी आपण साजरी करतो. जन्म कधी झाला? चैत्र पौर्णिमा दुपारी 12 वाजता. कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो. जन्म कधी झाला? श्रावण अष्टमी रात्री मध्यान्ही 12 वाजता. बघा ना, कुठे देव कसे निर्माण झाले, कशासाठी अवतार घेतला, थोडंसं आपल्याला चिंतनामध्ये बघायचं आहे. त्याला नमस्कार करावा. आपल्या सर्वांना दंडवत करतो. उशीर फार झालेला आहे. चिंतना करता मला तरी हा अभंग सोडवायला वेदांची 4 तास तरी पाहिजे. परंतु आपली मर्यादा जास्तीत जास्त 11:30 पर्यंत ते 12 पर्यंत. सेवेकरता जो आलेला अभंग आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा सुंदर असणारा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताकडे मागणी मागितली आहे. आपण सकाळपासून देवाकडे काही मागणं मागितलं नाही. आपले ग्रामदेवता आहे, होळीसाठी आपण गावाला आनंदात येतो. आपली इष्टदेवता आहे, कुलदेवता आहे. कुळीची ही कुलस्वामी केली ठावी. प्रत्येकाला कुळ आहे, त्या कुळाची स्वामिनी आहे, म्हणजे कुलस्वामिनी. आपली घरची देवी त्याला म्हणतो आपण, त्या कुळाची. 96 कुळी मराठा वंशावळामध्ये आपण कुळीची कुलदेवी आणि ज्या ठिकाणी गाव आहे गावाची ग्रामदेवता आहे. त्या उत्सवामध्ये आपण देवाकडे मागणं मागतो, गारणं घालतो. जर आपल्या पाडीमध्ये 100 घरं असतील आणि पालखी जर आली तर प्रत्येकाची ओटी असते, नारळाची ओटी असते ना, बरोबर ना. तुझा देवा रामानीला हो करी कृपा, चौका आसनी कळस ठेवीला हो करी कृपा, वरी वैसविली आधी माया हो करी कृपा, प्रेम तांडव वावर दिलं करी कृपा, काम क्रोध मद मत्सर दंभ अहंकार त्यांचे बळपार सर्व दुःख दे सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. ग्रामदेवता आहे, अंबाबाईची रूप आहे. आमच्या घरात आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे, आंबेची माईची रूप आहे. पण देवीकडे गारणं घालतो, आपण मागणं मागतो घरादारात, बरोबर ना. सगळं घालतो की नाही? हो, घालणारच, मनोमंत्री घालणार. परंतु हे सांगू का, देवाकडे काहीही मागू नये. तुकोबारा म्हणतात, काही मागणे आम्हा अनुचित आपण सकाळपासून काय मागितलं नाही. तुकोबाराने किती देवाकडे काय मागितलं नाही. तुकोबाराने देवाकडे काय मागितलं? या संताशी निर्वी हेची मदत दे आणि तुझे काय मागू देवा, किंवा हेची दान वेगा देवा हे मागणं तुकोबारा मागतात. पण तुकोबारा देवाकडे इथं मागणं मागतात ते संत सांगायचे. हा अभंग संत प्रकरणातील आहे. काय म्हणतात महाराज बघा, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली जगाच्या. ज्या झाडाला अमृताची फळ आहे, ज्या झाडाची वेल अमृताची आहे, ज्या झाडाचं बीज पण अमृतच आहे. आंब्याचं बाकी लावल्यानंतर झाड तयार होतं, फांद्या तयार होतात, फांदीला आंबा तयार होतो. पण इथं उलट सांगितलं महाराजांनी, अमृताची फळ अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाचे. ते बीज पुढे चालतं, पटापट सांगत जातो. कारण गुढार्थ सांगायला गेलो पहिल्या चरणात 2 तास जातील. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची वेली म्हणजे कोण महाराज? संत मायबाप. वेली अमृताची, संतांना अमृताची वेली म्हटलेलं आहे. अमृताचं बीज संतांचं असणारं ज्ञान, अमृताची फळं संत वाङ्मय. संत वाङ्मय ज्या संतांनी आपल्या सर्वांकरता देव ब्रह्मज्ञान गुणज्ञान लिहून ठेवलेलं आहे, असे संत. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. तेच बीज पुढं 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 चालत आलेलं आहे. जशी ही परंपरा आपल्या गावात तशीच पुढे चालत आलेली आहे, बरोबर आहे ना. तरीच परंपरा तुकोबारे गोड सांगतात, अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची. ऐसियाचा संग दे नारायणा, अशांचाच मला संग दे. बोलावा वचना जयाच्या, ज्यांच्या अंतकरणामध्ये भगवंताबद्दल प्रेम असेल, माझ्या गुरुदत्तांबद्दल प्रेम असेल, माझ्या पांडुरंगाबद्दल आदरणीय सद्भावना असेल, आपुलकी असेल, सर्वांबद्दल कळवळा असेल, अशांचीच मला संगत घडू दे. कारण संगतीनेच परमार्थ करता येतो आणि संगतीनेच अधोगतीला जाता येतं. काय करायचं ते आपल्या मनात असतं. पण तुकोबारा आपल्या करता आदरणीय उपदेश करते आहेत, ऐसियाचा संग दे नारायण.
महत्वाचा मुद्दा असा आहे, अमृत कशाला म्हणतात? महाराज, अमृत कशाला म्हणतात? तर ते मिळतं कुठं? आपण पण इथं अमृत सेवन करतो आज. आपण पण सेवन करतो, पण अमृत स्वर्गामध्ये मिळतं. उदाहरण सांगतो, जे अमरत्व हे सिंहासन, ऐरावता सारिके वाहन, राजधानी भुवन अमरावती. अमरावतीमध्ये अमृत मिळतं, जे ऐरावता सारखे वाहन, अमृत प्यायला मिळतं. कुठे? स्वर्गामध्ये प्यायला मिळतं. पण अमरत्व हे सिंहासन, जे अमरत्व, ज्यांना अमरत्व प्राप्त झालेलं आहे त्यांना अमृत प्यायला मिळतं. तुकोबारा म्हणतात, अमृताची गोडी पुढीला सांगसी, आपण उपवासी मरोनिया. आपण अमृत सांगतो दुसऱ्याला, पण आपण प्राशन केले का? पण तुकोबारांच्या मतानुसार आम्ही देखील प्राशन केले, सकाळपासून आम्ही प्राशन केले. नामामृत गोडी वैष्णवाला, नामामृत गोडी वैष्णवाला, दोघांची सांगड मी घालून देणार आहे. नामामृत गोडी वैष्णवा लादरी, योगिया सादरी, जीवन काळा तत्वरी उच्चार, प्रल्हादी गिरिबला, उद्धवा लादला, कृष्णदाला, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपण नामामृताचं सेवन करतोय. स्वर्गातील देव अमृताचं सेवन करतात. स्वर्गातील देव अमृताचं सेवन करतात. अमृताची फळे, अमृताची वेली, त्याची पुढे चाली द्यायची. इथं मार्ग आपल्याला यायचा आहे. आपण काय सेवन करतोय? नामामृत गोडी वैष्णवा लादली, योगिया सादली, जीवन जीवन काळा. आणि आमचे महाराज, नामदेव महाराज काय म्हणते? दिवे गोला
रस. 3 अक्षर कोणती? विठ्ठल. जिवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत द्यास पिके पुढे. अमृताची फळे बरोबर आहे, पण ते अमृतच आम्हाला नको. स्वर्गातील देव म्हणतात आम्हाला अमृताची गोडी नाही, नामामृत गोडी वैष्णवा लागली. जिवे गोड 3 अक्षरांचा रस. अमृत जयास पिके पडे. अमृताला देखील पिके पाडतील एवढं या ठिकाणी नामामृताचं सेवन तुम्हा आम्हाला करायला मिळतं, आनंद करायला घ्यायला मिळतो. आणि म्हणून स्वर्गाधिक देव ते अमृत सोडून नामामृताची इच्छा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू देवा जन्म आमाका. नारायण नामे हो जीवनमुक्त कीर्तन आनंद गाव किती. अमृताचे फळे अमृताची वेळ हे संत मागा नाही का, तीच परंपरा चालत आलेली आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरचे संत आहेत ज्ञानोबा रांगे, संत ज्ञानेश्वर महाराज. बघा वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी भगवद्गीतेची टीका असणारी अर्थात कृष्ण परमात्म्याने अर्जुनाकरता भगवद्गीता सांगितली कुरुक्षेत्रावर. 1.5 तासामध्ये रविवारच्या दिवशी मघा नक्षत्रामध्ये कुरुक्षेत्रावर गीता सांगितली, अर्जुनाकरता सांगितली. ती थांबली मग पावली, तिला बुरसत आली. तिला परत संजीवन देण्याकरता लोकले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी. ज्ञानोबाराने ती प्रगट केली. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मजी केले. रामा जनार्दन स्वाई मसुरी ठेवले. प्रगट केलं ज्ञानोबाराने. बघा ज्ञानोबाराने संसार केला तो. ज्ञानोबा असे का म्हणतात? अवघाची संसार सुखाचा आनंद. कोणी सोडला नाही राधा कृष्णाच्या जोडीला. कोणी सोडला नाही राधा कृष्णाच्या जोडीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. राधा हरिया गोडीला येऊ बसल्या जोडीला. राधा हरिया गोडीला येऊ बसल्या जोडीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. मी नंदाचा काका तू गौराची राधा. मी नंदाचा काका तू गौराची राधा. मूळ फुलकारा दिले तुझा मोरा रंगाला. मूळ फुलकारा दिले तुझा मोरा रंगाला. कोणी सोडणार नाही राधा कृष्णाच्या जोडीला. कोणी सोडणार नाही राधा कृष्णाच्या जोडीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. राधा हरिया गोडीला येऊ बसल्या जोडीला. राधा हरिया गोडीला येऊ बसल्या जोडीला. चलने गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. माझ्या गोगराजे तुला माझ्या गोकुळ नगरीला. माझ्या गोकुळ नगरीला. संसाराचा ध्यास धरी द्यावा करुणा. आगंती हरी धरू रोगडोईला. आगंती हरी धरू रोगडोईला. संसाराचा ध्यास धरी द्यावा करुणा.
Thank you.